एका न्यायालयीन निर्णयाने वर्षानुवर्षे लोकांच्या मनात पक्का झालेला एक मोठा गैरसमज मोडून काढलाय. पत्नीची मालमत्ता म्हणजे पतीचीच ही समज आता कायद्याच्या कसोटीवर पूर्णपणे चुकीची ठरली आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय की जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई वडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल आणि ती अपत्याशिवाय मृत्यू पावली तर त्या मालमत्तेवर तिच्या पतीचा किंवा सासरच्या मंडळींचा कोणताही हक्क राहत नाही. ही मालमत्ता परत तिच्या माहेरच्या कायदेशीर वारसांकडेच जाते, असं या कायद्यात नमूद आहे. एका साध्या मालमत्तेच्या वादातून सुरू झालेलं एक प्रकरण आता मोठा कायदेशीर संदर्भ बनलंय. कारण त्या प्रकरणाच्या निर्णयामुळे महिलांच्या संपत्तीच्या हक्कांबाबतची समजच बदलू शकते. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, हा नियम कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर लागू होतो आणि जर महिलेने मृत्यूपत्र केलं असतं तर निकाल बदलला असता का? पतीला पूर्णपणे कोणत्याही परिस्थितीत हक्क नसतो का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, आपल्याकडे सामान्यपणे असा समज असतो की लग्नानंतर पत्नीच्या नावावर असलेली कोणतीही मालमत्ता ही आपोआप पतीची होते. घरातलं सगळं एकच या भावनेतून ही समजूत तयार झाली असली तरी कायद्याच्या भाषेत ही गोष्ट तितकी सरळ नाही. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निकालाने स्पष्ट केलं की प्रत्येक मालमत्ता, प्रत्येक नातं आणि प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसारच वारशाचे नियम लागू होतात. आणि ही गोष्ट समजून घ्यायला आपण या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहूया. एका कुटुंबात मालमत्तेचा वाद निर्माण झाला आणि तिथूनच ही केस सुरू झाली. 2002 साली एका आजीने आपल्या मालमत्तेचा काही भाग आपल्या पहिल्या नातीला गिफ्ट डीडद्वारे दिला. म्हणजे ती मालमत्ता पूर्णपणे त्या नातीच्या नावावर गेली. हा व्यवहार कायदेशीर होता आणि त्या नातीला त्या मालमत्तेवर पूर्ण हक्क मिळाला. मात्र 2005 साली त्या नातीचा मृत्यू झाला आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे ती निपुत्रिक होती, म्हणजे तिला मुलं नव्हती. बरं, तिने आपलं मृत्यूपत्रही तयार केलं नव्हतं. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला की तिच्या मृत्यूनंतर त्या मालमत्तेचा वारस कोण असणार आणि याच टप्प्यावर सगळा वाद सुरू झाला. नातीच्या मृत्यूनंतर आजीने आधी दिलेलं गिफ्ट डीड रद्द केलं आणि त्यानंतर मृत्यूपत्राद्वारे ती मालमत्ता आपल्या दुसऱ्या नातीच्या नावावर केली. म्हणजेच तिने पुन्हा एकदा ती मालमत्ता माहेरच्या नात्यातच ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या नातीचा पती पुढे आला आणि त्याने या निर्णयाला विरोध केला. त्याचा सरळ दावा होता की त्याच्या पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता असल्यामुळे त्याला त्यावर वारसा हक्क मिळायला हवा. हा मुद्दा अनेकांना योग्य वाटू शकतो, कारण समाजात अशी समजूत पक्की आहे. सुरुवातीला महसूल विभागानेही त्याच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे दुसऱ्या नातीला न्यायालयात जावं लागलं. आणि जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं तेव्हा न्यायालयाने केवळ भावनिक किंवा पारंपरिक दृष्टिकोन न बघता कायद्याच्या तरतुदींवर लक्ष केंद्रित केलं. न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मधील कलम 15(2)(अ) चा आधार घेतला. या कलमानुसार जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई किंवा वडिलांकडून मालमत्ता मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक मरण पावली तर ती मालमत्ता तिच्या पतीकडे न जाता तिच्या वडिलांच्या वारसांकडे म्हणजेच माहेरच्या नातेवाईकांकडे परत जाते. हे ऐकायला अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकतं, कारण आपल्याला नेहमी वाटतं की लग्नानंतर स्त्रीची ओळख सासरशी जोडली जाते. पण कायदा इथे वेगळी भूमिका घेतो. तो म्हणतो की जी मालमत्ता माहेरकडून आली आहे ती त्या नात्यातच परत जावी, म्हणजे ती संपत्ती पुन्हा त्या कुटुंबाकडे जाईल जिथून ती मूळतः आली होती. न्यायालयाने या तत्वावर निर्णय देत स्पष्ट केलंय की पहिल्या नातीच्या पतीला त्या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही, कारण ती मालमत्ता तिच्या माहेरकडून आलेली होती आणि तिला कोणतीही संतती नव्हती. त्यामुळे ती संपत्ती पुन्हा माहेरच्या बाजूकडे म्हणजे दुसऱ्या नातीकडे जाणं कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरतं. म्हणून न्यायालयाने महसूल विभागाचा आधीचा निर्णय रद्द केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की ती मालमत्ता दुसऱ्या नातीच्या नावावर हस्तांतरित करावी. या निर्णयाने केवळ एक केस संपली नाही तर अनेक लोकांच्या मनातील गैरसमजही दूर झाले. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे हा नियम प्रत्येक मालमत्तेला लागू होतो का? याचं उत्तर आहे नाही. हा नियम फक्त त्या मालमत्तेला लागू होतो जी महिलेला तिच्या आई वडिलांकडून किंवा माहेरच्या नातेवाईकांकडून वारसा हक्काने मिळालेली आहे. म्हणजेच माहेरची संपत्ती जर एखाद्या महिलेनं स्वतःच्या कष्टाने मालमत्ता विकत घेतली असेल तर ती तिची वैयक्तिक संपत्ती मानली जाते आणि त्या परिस्थितीत वारशाचे नियम वेगळे लागू होतात. उदाहरणार्थ, जर एखादी महिला स्वतः कमावलेली मालमत्ता ठेवून मरण पावली आणि तिला मुलं नसतील तर त्या मालमत्तेवर पतीचा हक्क लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात मालमत्ता कुठून आली आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जर त्या महिलेनं मृत्यूपत्र केलं असतं तर काय झालं असतं?
याचं उत्तर खूप महत्वाचं आहे. जर त्या महिलेने स्पष्टपणे मृत्यूपत्राद्वारे ही मालमत्ता कोणाला द्यायची हे नमूद केलं असतं तर ती परिस्थिती पूर्णपणे बदलली असती. उदाहरणार्थ तिने पतीच्या नावावर मालमत्ता करायची इच्छा व्यक्त केली असती तर न्यायालयाला ती मान्य करावी लागली असती. म्हणजेच मृत्यूपत्र हा असा कायदेशीर मार्ग आहे ज्याद्वारे व्यक्ती आपल्या संपत्तीचं वाटप स्वतःच्या इच्छेनुसार करू शकतो. आता शेवटचा प्रश्न असा की पतीला पूर्णपणे कोणत्याही परिस्थितीत हक्क नसतो का? याचं उत्तर सरळ नाही असं आहे. पतीला हक्क असतो पण तो प्रत्येक वेळी नसतो. जर मालमत्ता माहेरकडून आलेली असेल आणि महिला निपुत्रिक असेल आणि मृत्यूपत्र केलेले नसेल तर पतीला हक्क नसतो. पण जर मालमत्ता पतीने स्वतः कमावलेली असेल किंवा तिला सासरकडून मिळालेली असेल तर त्या परिस्थितीत पतीला वारसा हक्क मिळू शकतो. तसंच जर त्या दाम्पत्याला मुलं असतील तर परिस्थिती अजून वेगळी होते. अशा वेळी मुलं आणि पती दोघांनाही त्या मालमत्तेवर हक्क मिळतो. म्हणजेच प्रत्येक प्रकरण वेगळं असतं आणि त्यानुसार कायदा लागू होतो. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आपण जे काही ऐकून किंवा पाहून समजून घेतो ते नेहमीच कायद्याच्या दृष्टीने योग्य असेलच असं नाही. मालमत्तेच्या बाबतीत तर विशेषतः योग्य माहिती असणं खूप महत्वाचं आहे. चुकीच्या समजुतींमुळे भविष्यात मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि हा निकाल विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण तो त्यांच्या माहेरच्या संपत्तीवर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा हक्क सुरक्षित ठेवतो. त्याचबरोबर तो सर्वसामान्य लोकांना एक स्पष्ट संदेश देतो, मालमत्तेचा वारसा ठेवताना भावना नाही तर कायदा महत्वाचा असतो. शेवटी एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणाकडे मालमत्ता असेल तर वेळेत मृत्यूपत्र तयार करणं हे नेहमीच चांगलं ठरतं. त्यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण होत नाही आणि आपली संपत्ती आपल्या इच्छेनुसार योग्य व्यक्तीकडे जाते. म्हणूनच या निकालाकडे फक्त एक निर्णय म्हणून न पाहता एक शिकवण म्हणून पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण यातून आपल्याला कळतं की कायदा नेमका काय सांगतो आणि आपण त्यानुसार आपले निर्णय कसे घ्यायला हवेत. मंडळी, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.